आताच तुम्ही म्हणालात परळी बाबतीत आपण बोललो, धनंजय मुंडे 75 ते 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील, पण धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा वरचढ ठरतात, मागे ते मंत्री झाले पहिल्यांदा किंवा आता पुन्हा एकदा ते वरचढ ठरत आहेत, त्यावर धनंजय मुंडेंच्या भोवती एक चर्चा सातत्याने घडवून आणली जाते. सतत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल असे आरोप त्यांच्यावर केले जातात. आत्ता प्राजक्ता माळीविषयी चर्चा असेल किंवा हा जो विषय असेल, हे चर्चा सातत्याने कोण घडवून आणतं, का होतात या? मुळात धनंजय मुंडेंच्या वरती होणारे आरोप हे चारित्र्याचे असतात. मग ते करुणा प्रकरण असो, रेणू प्रकरणातील आरोप असो की काही असो. मला धनंजय मुंडेंच्या एकूण या प्रकरणाविषयी फार भाष्य करणार नाही मी. फक्त एक मात्र नक्की सांगेल की जाहीरपणे फेसबुकवर होय आपले संबंध होते असं म्हणण्याची दानत असलेला, भलेही लोक शिव्या घालत, त्याला योग्य की अयोग्य काय समजायचं त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी त्याला योग्य समजत नाही, पण जाहीरपणे होय माझे संबंध होते असं म्हणणारा पहिला राजकीय पुढारी कोण असेल तर धनंजय मुंडे. बरोबर. धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर आरोप करणं सोपं आहे, खूप सोपं आहे. जेव्हा असा एखादा मायनॉरिटीतला नेता पुढे सरकू लागतो तेव्हा त्याच्यावर चारित्र्याचे आरोप होत असतात. असे आरोप सगळ्यांवरच झालेत यापूर्वी. आता इथे मी नावं घेऊन पुन्हा अजून त्याला उजाळा आणणार नाही, म्हणजे मुंडेंच्याच घरात झालेत, त्यामुळे त्याच्याविषयी मला फारसं बोलायचं नाहीये. हा आरोप धनंजय मुंडेंवरचा नाहीये, हा आरोप प्राजक्ता माळीवरचा आहे. प्राजक्ता माळींना पुढे करून धनंजय मुंडेंचा गेम साधण्याची ही साधी सरळ डावपेचाची आखणी होती. प्राजक्ता माळी पूर्णतः उजव्या विचारसरणीची आहे. बरोबर. नुकताच फुलवंती चित्रपट प्राजक्ता माळीने काढला, तो बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीवरचा आधारलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूरक असलेली भूमिका प्राजक्ता माळी घेते. बरोबर. बरोबर आहे. दुसरं, प्राजक्ता माळीच्या आतापर्यंत प्रचारातली भूमिका ही हिंदुत्व पूरकच राहिलेली आहे. आणि मी खात्रीनं सांगतो, प्राजक्ता माळी जेव्हा अभिनय क्षेत्रातून निवृत्त होईल ना तेव्हा ती राजकारणात आलेली असेल. या उजव्या विचारसरणीच्या एका अभिनेत्रीला केवळ नेत्याच्या सोबत आहे म्हणून, बरं हा काय पहिला आरोप नाहीये प्राजक्ता माळीवरचा. अमित ठाकरे सोबत संबंध जुळवले गेले, राज ठाकरेंसोबत संबंध त्याच्या अवयी उठवले गेली. एक फिल्म लाईनची पोरगी अशा अवयीकडे दुर्लक्ष करते म्हणून स्त्रीचा अशा स्वरूपाचा अवमान सातत्यानं करावा. बरं कोणाच्या आरोपावरती आपण विश्वास ठेवतो हे तरी कळलं पाहिजे. करुणा मुंडे, मुंडे की शर्मा अजून नक्की व्हायचं राहिलंय, अजून नक्की व्हायचं राहिलंय. बरोबर. त्यांच्या म्हणण्यावरती ज्यांचे जाऊ दे, म्हणजे कसं असतं माहितीये का की आपल्याच गिरेबान में झाक लेना चाहिए काही लोकांनी आरोप करत असताना. साहेब, आरोप करणाऱ्या माणसांची योग्यता सुद्धा तपासली पाहिजे. आणि माझं मत आहे ह्या सगळ्या पोस्ट करणाऱ्यांनी एकदा तरी प्राजक्ता माळीला विचारायला पाहिजे होतं आहे का काय म्हणून. आणि अजून एक गोष्ट सांगतो, समजा असेल शक्यतेवर बघित धरू, कानात बिड्या बगलत तिरडून धोत्रावर इन करणारे लोक वाटले गो तुम्हाला एखाद्या हॉटेलच्या रूम मध्ये जाऊन मस्तपैकी कॅमेरा लावून सगळं शूट करता येतं आणि सगळं काही देता येतं. अरे काय बरं, एकानं तरी माझ्याकडे आहे असं म्हणणाऱ्या माणसांनी व्हिडिओ मागणाऱ्यांचे डीएमचे स्क्रीनशॉट मेसेज केलेले, डीएम म्हणले पुन्हा धनंजय मुंडेकडे जाऊ, डायरेक्ट मेसेज केलेले, स्क्रीनशॉट शेअर केले, पण व्हिडिओ एकानं तरी टाकला गो. म्हणजे फक्त नरेटिव्ह सेट केला. आगा जे घडलेची नाही, सोपं आहे ना. एकदा धनंजय मुंडेंनी एक कबुली दिली आहे, होय माझे करोनासोबत संबंध होते, होय मला अपत्य आहेत, होय मी संबंध ठेवून होतो, हे फेसबुकवर कबुली दिली आहे ना, मग ध्यान टाकून आहे त्याचे म्हणायला काय हरकत आहे. बरं ते नाही म्हणणार नाही, ज्यांच्यावर आरोप केले ते उत्तर द्यायला समोर येणार नाही, आणि मग अशा तुमच्या माझ्यासारख्यांचं पावतं आहे 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 आहे. पण हा आरोप धनंजय मुंडेवरचा नाही, प्राजक्तावरचा हे लक्षात ठेवायला हवं. एका चांगल्या अभिनेत्रीची वाटेल तशी बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे, ज्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. म्हणजे व्हिडिओ असेल किंवा जे असेल अस्तित्वातच नाहीये, ते आहे म्हणून द्या, असेल तर द्या, अजून छान आहे. बरं दुसरा प्रश्न आहे माझा, तक्रार प्राजक्तानं केली आहे? नाही. तक्रार धनंजय मुंडेंनी केली आहे? तक्रार राजश्री धनंजय मुंडे यांनी केली आहे? नाही. तक्रार धनंजय मुंडेंच्या लेकरांनी केली आहे?
तक्रार धनंजय मुंडेंच्या आईने केली आहे, तक्रार प्राजक्ताच्या आई वडिलांनी केली आहे का? हा तुम्ही का बोंब मारताय? या बोंबा मारण्याचा एकच अर्थ आहे, ते म्हणजे बदनामी, बदनामी आणि बदनामी, जे साधण्याचा प्रयत्न झाला, बस.